नमस्कार मंडळी. आज माझ्या घरी दूध फाटलेलं आहे आणि ते जवळजवळ अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे. आणि माझ्याकडे जेव्हा पण दूध फाटलं की हीच रेसिपी बनते. आता तुम्ही बघितलीत ना, तर तुम्हीसुद्धा हीच रेसिपी कराल आणि दूध कधी फाटेल याची वाट बघाल. तर आता या भांड्यामध्ये मी थोडंसं दही, तिखट आणि हळद घेतली आहे. थोडीशी कसुरी मेथी मी हातावर क्रश करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या या रेसिपीचा स्वाद खूप वाढणार आहे. आपण जे दही घेतलेलं आहे ते आंबट नसायला हवं. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यावर जिरे टाकले. जिरे फुलल्यानंतर त्याच्यात कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि कढीपत्ता तडतडला की मग त्याच्यामध्ये हे कांदे टाकून घेतलेत. कांदे छान लाल होऊन द्यायचेत. तोपर्यंत सगळं पनीर मी बाजूला करून घेतलं आहे. आपला कांदा परतून झालेला आहे. त्यात थोडंसं मीठ आणि वाटलेले टॅमॅटो टाकलेले आहेत 3, ते छान परतून घेतले. नंतर आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, ते सुद्धा छान परतून घेतलं आणि आपण जो दहीचा मसाला केला होता तो मी मिक्स करून घेतला आहे. नंतर आपण हे शिमला मिरची, टॅमॅटो आणि कांदा मोठे मोठे तुकडे कापून घेतले होते ते टाकले आणि थोडंसं गरम पाणी टाकलं आहे. आता ही आपली थोडीशी ग्रेव्ही आहे ती मिक्स करून घेतली. थोडीशी कोथिंबीर चिरली आहे आणि जी आपलं पनीर होतं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. कोथिंबीर आपली टाकून घेतली आहे आणि थोडीशी होती ती क्रीम टाकलं आहे मी. ही दुधावरची साई होती आणि थोडंसं अमूल बटर टाकलं आहे. थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं होतं आणि आता आपली भाजी तयार आहे. तोपर्यंत मी हे त्याच्यासोबत हे पराठेसुद्धा केलेले आहेत. आपल्या या पनीरच्या बुर्जीबरोबर हे पराठे खूप छान लागतात. तर आता माझे हे सगळे पराठे करून झालेले आहेत. ही पनीरची बुर्जी एक नंबर टेस्टी अशी झालेली आहे. या व्हिडिओची डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेली आहे. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा आणि आता परत भेटूया. बाय.